बांधतय म्हणी या वनाला तेव्हा शिवशंकर बोलू लागले हे पार्वतीला हे शिवशंकर बोलू लागले हे पार्वतीला कशाचं गरांड बाळ असं म्हणे होता आणि तिथं लय म्हणे त्याचे गणित चल म्हणे वाटमार्गानं शिवशंकरानं घेतलं ऐकून रूप दिलं पलटून वनात जाऊन याला झाडी हेरून पाना दिला गेला टांगून वर दिला आग्या मोहर लावून त्याचा एक एक गुंज पडतोन बाळाच्या मुखात बाळ गेले निद्रागती वाहून शिवशंकराने हे परतून दोन दिवस स्वर वाहून वाशिन कांड्यात जाऊन शिवशंकरानं जटा दिली मोकळ्या करून बाळ दिलं जटात घालून शिवशंकरानं जटा दिली मोकळ्या करून घाटावर जाऊन बाळ पडलं घाटावर शिवशंकर बोलते पार्वतीला पाची पानाची विडा मांडून जो हा विडा उचलीन हे राक्षस मारीन तेव्हा पार्वती बोलते शिवशंकराला जो आहे म्हणी कोण पार्वती बोलती शिवशंकराला जो आहे म्हणी कोण तेव्हा शिवशंकर बोलते पार्वतीला महानवीर म्हणतात याला अग्नीचं घर याची न परीक्षा काय म्हणे तू आता तेव्हा बाळाने घेतलं ऐकून रिंगात येऊन शिवशंकराच्या पायी मस्तक ठेवून पाठीवर हात फिरून छत्र घेतलं मागून यशस्वी वशील असा आशीर्वाद देऊन चालून गेला राक्षसावर खबर गेली ते दिसकोटी देवाला ते दिसकोटी देवाला हे दप्पा ह्याला राक्षस टाकले मारून तेव्हा राक्षस बोलू लागले वीरभद्राला आम्हाला ते म्हणी वचन तुझ्या आशीर्वादानं आमचं खाणं दे म्हणे आम्हाला तुझ्या पायथ्याची जागा दे म्हणे आम्हाला अरे तुझा निवड आहे म्हणे तुला तुझ्या आशीर्वादानं आमचं खाणं येईल म्हणे आम्हाला तेव्हा रागाच्या भरत वीरभद्रानं दिलं वचन वीरभद्रानं दिलं वचन तेव्हा पार्वती बोलती शिवशंकराला याचा सांभाळ करीन म्हणे कोण तेव्हा शिवशंकर बोलते पार्वतीला याचा सांभाळ करीन म्हणे मायक्का जळगाव जिल्ह्यात जाऊन चिंचवली गावात येऊन बाळ दिलं मायक्काच्या ताब्यात झोका देते मायक्का पाणा हे त्या जागेला अजून 12 वर्ष गेले वाहून 12 वर्ष गेले वाहून तेव्हा शिवशंकर आणि पार्वती विचारू लागले शिवशंकर आणि पार्वती चालून आले चिंचोली गावात विचारू लागले मायक्काला बाळ कुठाई सांगा आम्हाला तेव्हा मायक्का बोलू लागली त्यांना तुम्ही जावा घोडेगिरी रानात महान जंगलात बाळा हे तिथं टप्पाला बसल तेव्हा शिवशंकर आणि पार्वती चालून आले घोडेगिरी रानात महान जंगलात वैरळ ते पाहून वारुळण ते पाहून पार्वती बोलती शिवशंकराला महान योगी झाला याची न भक्ती करीन म्हणे कोण तेव्हा शिवशंकर बोलते पार्वतीला याची न भक्ती करीन म्हणे माळू धनगराला घेतलं बोलून बिरवा बोलतो माळूवाला अरे जो माझी भक्ती करीन त्याला पोटी पुत्र देईन पोटी पुत्र दिले जाणं तेव्हा काही वर्ष गेले बघून माळूबा बोलतो बिरवाला आता मी काय करणार तुझी भक्ती मी करणार तेव्हा बिरवा बोलतो माळूवाला अरे 5 टांगला घे म्हणे उचलून तिला तुझा मुक्काम होईन तिला तू माझी भक्ती करशील तिला दिलं एक
मान ठेवून हिंडत न हिंडत कोल्हापूर जिल्ह्यात येऊन पक्कन कुंडली गावात येऊन तुला विठोजी नदी रोजी नांदत असे एका मंदिरात तुला दोन इच्छांमध्ये नांदत असतो तो मोठ्या बाबा तुला नांदत असतो तो मोठ्या बाबा हिंडत न हिंडत आरेवाडी गावात येऊन महान जंगलात येऊन तिथं पहाटच्या चारला यरका आणि घोडा कुत्रा आणि मांजर आरतीला हे साई संगीत अजून वीरभद्राची माता गंगा सुरवटी म्हणतात तिला तिचं मंदिर आहे त्या जागेला अजून वीरभद्राचं लग्न लागले आरेवाडी गावाला त्याची न पत्नी रामावती म्हणतात तिला तिचं मंदिर आहे त्या जागेला अजून असा मान तिला ठेवून हिंडत न हिंडत साकुरी गावात येऊन गावाच्या वरती येऊन पान लागून गेलेले काही माणसं ना जिवंत गेले त्या जागेला असा मान तिला ठेवून घोडी उदापूर गावात येऊन भक्तींच्या पाहून दारू सुटती फार भांडारा उधळतो फार हिंडत न हिंडत मिरी गावात येऊन डंगराची वस्ती पाहून भक्तीन ते पाहून तलवारीच्या माना हे अजून तलवारीच्या माना हे अजून एक मुक्काम ठेवतो ना तिसऱ्या दिवशी हिंडत न हिंडत पंढरपूर गावात येऊन विठ्ठल मिरवाची गाठ वाहून विठ्ठल बोलतो बिरवाला अरे तू मानव लोकांच्या अंगावर येशील वर्षाचं भविष्य तू सांगशील तुला राहीन भंडाऱ्याचं मान तेव्हा रुक्मिण बोलती बिरवाला